मी भारत सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला. खरं तर अभिजात दर्जा आपल्याला अनेकांना वाटेल की हा काही राजकीय विषय आहे. खरं तर हा राजकीय विषय नाही, अनेकांना माहीत नसेल. कारण का त्यांनी फक्त अभिजात दर्जा मिळावा मराठी भाषेला हे फक्त नेत्यांच्या तोंडातून ऐकलं असेल. म्हणून आपल्याला काही गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे की मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं मराठी भाषेला. आपल्याला अनेक गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळतील की मराठी भाषा आता भारतभर आता कुठेही पसरू शकते. त्याचं रिसर्च होऊ शकतं. त्याच्या मागे जे विद्यार्थी आहेत, ज्या संस्था आहेत, हा कुठला काय राजकीय विषय नाही आहे. अनेक संस्था आहेत, अनेक विद्यार्थी आहेत जे मराठी भाषेवर अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना हा अभिजात दर्जा म्हणजे काय हे नेमकं लक्षात येईल. अनेक गोष्टी आहेत ज्या अजूनही ज्याचं अनुकरण झालेलं नाही त्या आपल्याला आता करायला मिळतील. अनेक रिसर्च ओरिएंटेड गोष्टी आपल्याला आता आपल्या भाषेवर ज्या अगोदर करता येत नव्हत्या त्या आता आपल्याला करायला मिळतील. अशा सगळ्या अनेक गोष्टी आहे आणि ह्याच्यावर काम करणे, मराठी भाषेवर काम करणारे, मी हल्लीची काय माहिती घेतली, लाखो लोक आहेत मराठी भाषेवर काम करणारी. इकडेही आहेत, इतर राज्यांमध्ये आहेत, देशात आहेत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. आणि त्यांना आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे 100% मला म्हणजे त्यांच्या भावना काय असतील मी समजू शकतो. कारण का अनेक वर्षांपासून एका विषयाचा पाठलाग करणं आणि तो मिळणं हे किती मोठा आनंद असतो ह्याच्यातून मी त्यांच्या भावना समजू शकतो. कारण का आपली जी ठेवण आहे देशाची ते भाषेच्या आधारावर झालेली आहे. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आणि मराठी माणसाला आज जो काही त्यांच्या भाषेला जो दर्जा मिळाला, आज आपल्याला ज्या काही नेमक्याच भाषा आपल्या देशामध्ये ज्यांना अभिजात दर्जा मिळाला त्याच्यापैकी आता एक मराठी भाषा आहे आणि प्रमुख भाषांपैकी आता आपली एक मराठी भाषा ही मोजली जाणार आहे. अख्ख्या जगामध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार आता सहजपणे होऊ शकतो. ह्या गोष्टीचं समाधान एक मराठी माणूस म्हणून मला आहे. मी परत एकदा भारत सरकारचं मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो.